बाराखडी दिलसे तर्फे आणि आम्ही युवा तर्फे आपण सगळेच आता युवा झालोत. इथे जे प्रवेश केल्यापासनं तुमच्या लक्षात येईल ज्या शब्दांवर रेणुताईंनी प्रेम केलं कथेवरून, त्याची अक्षर आमच्या पाठी आहेत आणि आमच्या पुढे सुद्धा आहेत. आमच्या प्रत्येक प्रतिनिधीमधनं एक एक शब्द, एक एक अक्षर याची जाणीव आम्ही सतत ठेवली आहे. कारण रेणुताईंनी शब्दामुळे सगळ्यांची मनं जिंकलेली आहेत. अशा रेणुताईंना पहिला प्रश्न, रेणुताई सगळ्यात माझ्या मनातला, की तुम्हाला एवढं समाजकार्य आणि कठीण मार्गाने जाणारं हे करण्याची प्रेरणा कुठून मिळाली? माझी प्रेरणा ही माझी मुलं आहेत. असंख्य मुलं. आपण जेव्हा मुलांच्या जगात प्रवेश करतो ना आणि त्यांच्या वेगवेगळ्या अडचणी, दुःख, असहाय्यता, हतबलता पाहतो, अनुभवतो, ती जाणवते आपल्याला. तीच प्रेरणा असते ना. म्हणजे महात्मा गांधी म्हणायचे, चाइल्ड गिव्ह मी युअर हँड. म्हणजे मुळात ते मी इंग्रजीत वाचलंय. चाइल्ड गिव्ह मी युअर हँड सो दॅट आय मे वॉक इन द लाईट दॅट यू शो मी. मूल दाखवते काय आपल्याला रस्ता, आपण त्याच्यावर चालतो. मुलाशिवाय दुसरी प्रेरणाच नाही माणसाला. आम्हाला सधन घरामध्ये गप रे, इकडे हात लावू नको रे, हट्ट करू नको रे, असा आरडाओरडा करून आम्ही मुलांना लहानाचं मोठं करतो. पण तुम्हाला विशिष्ट परिस्थितीतल्या मुलांना लहानाचं मोठं करायचंय. डेव्हिड ससूनमधनं जेव्हा आप तो आ जाओ सारखे हात पुढे यायचे, तो क्षण तुम्ही सांगा की जेव्हा ती हळूहळू रुजत गेली समाजसेवा. मी सर्वात आधी सुरुवात केली, पण माझ्या लक्षात आलं नाही. माझ्या शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश मोहाडीकर इथं आलेले आहेत. आवर्जून आलेले आहेत आणि ते इतके चिरतरुण आहेत की मला आल्याबरोबर असं म्हणाले की मी संपूर्ण कार्यक्रम बसणार आहे. तर आपल्याला लक्षात येत असेल की हे प्रेरणा स्रोत किती किती ठिकाणाहून येत असतात, नाही का. साने गुरुजींच्या शाळेत मी शिकले. करी मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभूशी तयाचे. असं सगळं आयुष्य प्रभूशी नातं जोडण्यात गेलं असं आपल्याला म्हणायला पाहिजे. संपदाने आता मला असं विचारलं की आपण एक मूल वाढवताना सुद्धा गपरे, असं करू नको, तसं करू नको, असं आपण मुलांना वाढवतो. मग आपण एका विशिष्ट परिस्थितीतल्या मुलांना वाढवताना हे कसं काय पेलतो. पण मला असं सांगायचंय की मी सुद्धा हे सगळ्यातून गेले की. असं नाहीये की मी एकदम मुलांमध्ये काम सुरू केलं आणि एकदम ते चांगलं काम केलं. मला काय वाटतंय की गेली 25 वर्ष मी रोज नव्यानं शिकते आहे. त्याचं एखादं उदाहरण मी देते. समजा आपल्याला एखादं मूल काहीतरी करतं, त्याचं एक मुद्दाम उदाहरण देतं की आत्ता पुण्यातल्या आमच्या शाळेमध्ये आमची मुलं शिवणाची मशीन्स आहेत आमच्याकडे. त्याच्या ज्या वाद्या असतात त्या तोडतात, मग तोडून काढतात आणि त्या खुर्च्यांना लावतात आणि त्याचे पाळणे करून अगदी लहान मुलांना बसवून झुलवतात. तर दरवेळी एवढे पैसे खर्च करणं हे संस्थेला शक्य नसतं. जेव्हा ते तिसऱ्यांदा झालं तेव्हा मला खरंच साहजिकपण वाटतं, मला राग आला आणि मी असं विचार करायला लागले की आता काय केलं पाहिजे, कारण हे दरवेळी घडतं. तर माझा जो सगळ्यात मोठा मुलगा आहे, त्याचं नाव आहे मल्हारी, तो SSCला बसतोय. तर त्याला मी म्हंटल की बंडू, आम्ही त्याला बंडू म्हणतो, बंडू आपण आता काय केलं पाहिजे रे, हे दरवेळी कसं काय करायचं. तर तो म्हणाला की तुम्ही एक लक्षात घेत नाही की त्या मुलांना आवश्यक एवढी निर्मिती क्षमताच तुम्ही देत नाही, काही निर्मितीची कामच दिली नाहीत, म्हणून ती वाद्या तोडतात. शिक्षणाची उलटी गंगा कशी असते बघा. मला एकदम असं वाटलं की हे खरं आहे. म्हणजे आता आपण प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यापेक्षा त्यांनी निर्मितीक्षम काय करावं याचा अधिक विचार केला पाहिजे, होय की नाही. की आम्ही असा विचार केला पाहिजे की आम्ही कमी पडलो, आम्ही त्यांच्या हाताला, त्यांच्या मनाला, त्यांच्या न संपणाऱ्या ऊर्जेला पुरेसं काम आम्ही दिलेलं नाही, असा त्याचा अर्थ झाला. कारण आमची शाळा आहे, त्यांचं घर पण आहे, ते कुठे घरी जाऊ शकत नाही, हे त्यांचं घर आहे, याचं पुरेपूर भान आम्हाला 25 वर्षानंतरही आलं नाही असं म्हणायला पाहिजे ना. मग तुम्हाला रागवण्याची किंवा मारण्याची किंवा चिडण्याची ही उर्मी कमीच होत जाते की. आपल्याला असं वाटतं की आपण आणखीन चांगलं काहीतरी दिलं पाहिजे. म्हणजे नेमकं काय दिलं पाहिजे, असा तो सगळा सुंदर प्रवास असतो.
म्हणजे तू जरी असं म्हणालीस की कठीण आहेत तरी तितका कठीण नाहीये तो. अहो तुम्ही गावस्कर आडनाव आहे. सुनील गावस्कर सुद्धा असंच म्हणायचे की हे काही कठीण नाहीये, सोपं आहे, पण ते सोपं तुम्हाला आहे, सामान्यांना नाही. प्रश्न माझा तुमच्या असा या रोखाने जाईल की बँकेसारखी छान सुखवस्तू नोकरी होती, 2 मुलं होती आणि काहीच अडत नव्हतं, समाजाने काही तुमच्याकडनं मागितलेलं नव्हतं, तरी ती बँकेची नोकरी सोडून तुम्ही या समाजसेवेकडे कशा वळला? माझे आई वडील गेले, म्हणजे वैयक्तिक कारण आहे त्याला. माझे आई वडील जाणं ही फार मोठी टर्निंग पॉइंट ज्याला म्हणतो तसा तो माझ्या आयुष्यात झाला.